नमस्कार मित्रांनो. वयाच्या 27व्या वर्षी अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात. काही जण अजूनही शिक्षण पूर्ण करत असतात. पण आज आपण भेटणार आहोत अशा तरुणाला ज्याने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी हॉटेल व्यवसायात पाऊल ठेवलं आणि तब्बल 10 वर्षांच्या कठोर संघर्षानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात सर्वात मोठं शुद्ध शाकाहारी हॉटेल उभारण्याचं स्वप्न साकार केलं. टीव्ही सेंटर भागात अनेक वर्षे खवय्यांच्या पसंतीचं शेगाव कचोरी सेंटर यशस्वीपणे चालवणारे तरुण उद्योजक सार्थक वाघ आज सत्कार प्युअर व्हेज हॉटेलच्या माध्यमातून दर्जेदार, घरगुती चवीचं जेवण आणि छोटे-मोठे कौटुंबिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त पार्टी हॉलची सुविधाही उपलब्ध करून देत आहेत. मित्रांनो, तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सार्थक वाघ. सत्कार प्युअरेज म्हणून एक टीव्ही सेंटर भागात जाधवडी सिग्नलला आहे. आपल्या हॉटेलचं काय वेगळंपण आहे? आपल्या इथं वैशिष्ट्य असं आहे की आपण इथला जो स्टाफ आहे हा बाहेर हायर केला आहे. इथले जे झारखंडचे गडवाल लोक आहे फार हे भारतात प्रसिद्ध आहे अन्नासाठी किंवा आपण स्वयंपाक बनवण्यासाठी फार प्रसिद्ध आहे. आपण ते तिकडून हायर केले. त्यानंतर राजस्थानचे काही लोक आहे आणि गुजरातचा एक खाकरा फेमस आहे. आपण तोही इथलं स्पेशल गुजरातून एक माणूस बोलून तंदूर स्टार्टर बनवण्यासाठी खाकरासाठी आपण त्याला इथे ठेवलं. वेगळं काय आहे आपल्याकडे? आपण सुपात शेवगा बनवतो, डाय ग्रेव्ही, त्याबरोबर बाजरीची भाकर करण्याचं फार प्रमाण कमी ते दुर्मिळ होत चाललं आहे. बाजरीची भाकर असेल, ज्वारी असेल, आपण हे सर्व येते त्या ठिकाणी ठेवले आणि विशेषतः आपण चुली ठेवलं आहे. 10 वर्ष आले मी या टीव्ही सेंटर भागात शेगाव कचोरी या नावाचा माझा व्यवसाय चालू आहे. 10 वर्षापासून मला भरपूर कस्टमर जोडले गेले. जोडता इथंपर्यंत पोहोचलो. मग तर सगळ्यांची इच्छा आहे बाबा की तुम्ही काहीतरी रेस्टॉरंटमध्ये जा, नाश्ता सोडून तुम्ही जेवणापर्यंत पोहोचा. करता मग जेव्हा मी हॉटेलची संकल्पना केली तेव्हा मला सगळे म्हणतात तुम्ही एक पार्टी हॉल पण करा, आमचे छोटे मोठे कार्यक्रम पण होईल. या उद्देशाने आपण हे व्यवसायात उतरलो आणि चालू केलं. पार्टी जर असली, समजा आपण बर्थडे पार्टी किंवा काही कार्यक्रम असला, 150 लोकांची कॅपॅसिटी ॲट ए टाईम रेस्टॉरंटमध्ये 100 लोक येऊ शकतात. तर हॉटेल सुरू झाल्यापासून कसा प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? एकदम म्हणजे आपले जे जुने ग्राहक होते त्या ग्राहकांनी शेगाव कचोरी आपण 10 वर्षाचे ग्राहक जपलेले, त्यांनी आपल्याला भरभरून प्रसाद दिला. पण नवीन या सिडको अडको भागातील सर्व लोक इथे आपल्याला छान प्रकारे प्रसाद देत आहे. माझं गाव इथून जवळच एक 10-15 किलोमीटर अंतरावर लिंगदरी म्हणून या भागातील बहुतांश लोक होते. सोयरे होते, पाहुणेरावळे होते, मित्रपरिवार होता. कन्नडमधले काही फुलंब्री, सिल्लोड जवळचे होते. त्यांची इच्छा होती बाबा की आपल्या माणसाने एवढं 10 वर्ष दुकान चालू आहे कचोरीचं, छान सुविधा दिली आपल्याला, त्यांनी एक रेस्टॉरंट चालू करावं. त्यामुळे आपण हे केलं. काय झालं सर, मी दुकान टाकल्यानंतर 4 वर्षानंतरच कोरोना लागला. त्यामध्ये माझं 6 महिने दुकान बंद राहिलं. मला एक ग्राहकांनी परत त्या जोमाने उचललं. मला 100% गॅरंटी होती की माझा कस्टमर माझ्यावर तुटणार नाही, मला ते रिटर्न येईल. लॉकडाऊन दोनदा आला ना आपला, 19 लॉकडाऊन लागला, 20ला परत लागला, तरी कस्टमरने मला तो प्रतिसाद देत गेले. त्याचबरोबर माझे अभ्यासिक आहे, 300-350 मुलं माझ्याकडे, त्यांचाही फार मला फायदा आला. त्यांनी माझी एक सोशल मार्केटिंग चांगली केली. सगळे दोन्ही बिझनेसनी मला आज इथं उभा केलं. तुमचं आता वय किती आहे साधारण? वय 27 चालू आहे माझं. 27 वय, म्हणजे तुम्ही जवळपास 7-8-10 वर्ष म्हणजे ॲग्रीमेंट करायला मालकांनी मला ॲग्रीमेंट करण्यासाठी 17 ते 18 वर्षाची असतानापासून तुम्ही व्यवसायात आले. काय सांगाल तुम्ही? आता बरेच जण शिक्षण घेतात, नोकरीचे मागे लागतात, व्यवसायामध्ये काय त्यांना टिप्स द्याल तुम्ही? 100% नोकरीमध्ये आपल्या अपेक्षा फार लेटेड मर्यादित असतात, ते फार लेट होतात. म्हणजे माझं तर टार्गेट आहे 30 वर्ष मी सगळं करून मोकळा आलो पाहिजे, दुसऱ्या मार्गाला, चांगल्या धार्मिक मार्गाला लागलो पाहिजे. तरुण पिढीने खरं म्हटलं तर हा आदर्श घेतला पाहिजे. आता तुम्ही डायरेक्ट मोठी सुरुवात जर केली तर तुमचं नुकसानच होणार, कारण तुम्हाला अनुभव नसतो. सार्थकजी यांनी सुरुवातीला अनुभव घेतला. जवळपास 7 ते 8 वर्षापासून त्यांचं शेगाव कचोरी या नावानं प्रसिद्ध या ठिकाणी नाश्त्याचं एक सेंटर आहे आणि त्याच माध्यमातून त्यांनी जे ग्राहक जमा केले मनापासून, त्याचमुळे त्यांनी आज इथे मोठी भरारी घेतली. तर मित्रांनो, या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिला आहे, त्यावर तुम्ही कॉल करा, इथे या. धन्यवाद.